आणि आता बातम्या पाहायच्यात सविस्तर। बातमी कल्याणात येते। कल्याणमध्ये हायकोर्टातील लिपिक पदासाठी परीक्षेवेळी मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालंय। कल्याण एपीएमसी मार्केटमधील लिपिक पदाच्या टायपिंग टेस्ट दरम्यान गोंधळ उडाल्यानं परीक्षार्थींनी तीव्र नाराजी व्यक्त केली। परीक्षा देण्यासाठी असलेल्या संगणक कीबोर्डमध्ये बिघाड असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। यावेळी उमेदवार विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय। हायकोर्टाच्या टायपिंग स्किल टेस्ट परीक्षेदरम्यान हा गोंधळ झाला। कल्याण एपीएमसी मार्केटमधील परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळाचं वातावरण यावेळी पाहायला मिळालं। प्रशांत बांगर त्याने सर्वप्रथम आवाज उठवला। नंतर तो लीड करत असताना त्याला इकडचे जे प्रशासन होतं त्यांनी तिकडे त्याला आतमध्ये घेऊन गेले। लिटरली आम्हाला बोलले ना आम्ही त्याला प्रेशराईज नाही करत आहोत। त्यानंतर जो व्यक्ती आधी एवढा म्हणजे एक आवेशात होता तो रिटर्न आला। लिटरली ते शेळी झाली होती का, तर त्याला सांगितलं की तुझा जर उद्या जॉबला लागला तुला कॅरेक्टर सर्टिफिकेट भेटणार नाही, तुझ्यावर आम्ही कारवाई करू। तो मुलगा बॅकआउट झाला कारण इंडिव्हिज्युअली त्याचं खूप नुकसान होतं। आणि दुसरी गोष्ट राहिली, मला शॉर्टली 1-2 मिनिटं फक्त, की एवढं भयंकर यांचं मॅनेजमेंट आहे ना। फी तुम्ही घेतली ती टीसीएस लेवलची घेतलेली आहे। टीसीएस लेवलला 1000 रुपयाच्या फी मध्ये एमपीएससीचे मी स्किल टेस्ट दिले। फर्स्ट क्लास मॅनेजमेंट। तिथेही फेल झाली मुले, तिथेही 20-30% मुलं फेल होतात। तिथे असं हे होत नाही। हे कारण काय की हे मॅनेजमेंट, जसं मॅडम बोलल्या की कुठेही बसा, हे असं नसतं। समजा मी आता लवकर पोहोचले, मी लवकर पोहोचलो, जसं मॅडम बोलले की त्या लेट पडले त्यांना चांगली जागा भेटली नाही, मी लवकर पोहोचलो, मला चांगली जागा भेटायची शक्यता जास्त होती। या गोष्टी असतात भरपूर, म्हणजे अगदी ना वरती दबाव आणला जातोय, म्हणजे खूप चुकीच्या गोष्टी वरती होत आहेत।